संगमनेर तालुक्याला एक रस्ते मोठ्या प्रमाणात मंजूर झालेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून लवकरच ज्या आपण महिला रुग्णालयासंदर्भातला प्रश्न होता तो सुद्धा मार्गी लागतो. MIDC सुद्धा मंजूर झाल्यासारखे आहे. नोटिफिकेशन निघणं फक्त बाकी आहे. त्यामुळं प्रत्येक बाबतीमध्ये माझं लक्ष होतं. परंतु या पद्धतीने काम करताना ज्या सामान्य लोकांशी संबंधित प्रश्न आहेत याच्याकडे लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न होता. जसं संगमनेरमध्ये जलजीवन योजना असेल, त्या जलजीवन योजनेला मोदी साहेबांची महत्वाकांक्षी योजना म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. परंतु दुर्दैवाने संगमनेरमध्ये या ठेकेदारांच्या टोळीने या जलजीवन योजनेचं भट्ट्याबोळ केलाय. आणि त्यावर सुद्धा मी प्रश्न उपस्थित करून माझी मागणी आहे. आजही ते काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. काल मी काही ठिकाणी भेट द्यायला गेल्यानंतर बघितलं पाईप अक्षरशः अर्धा फुटावरती आहेत. त्यामुळं माझा निश्चित प्रयत्न राहणार आहे का कामं निकृष्ट न होता चांगल्या पद्धतीने होऊन जी शासनाची योजना सर्वसामान्य लोकांना लोकाभिमुख पद्धतीने सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याच्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजे, त्याला त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.